आरोपी सिया गोयलच्या वकीलपत्रावरून सध्या वाद झालेला आहे आणि अधिकृत वकीलपत्र कोणाकडे अशा प्रकारे दोन वकिलांमध्ये हा वाद रंगलाय। आरोपी सियाचा भाऊ साहिल गोयलला या संदर्भातली आता नोटीस बजावली आहे। ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी ही नोटीस पाठवली आहे आणि 10 कोटींची मानहानीची ही नोटीस आहे। साहिलनं खोटे आरोप करून बदनामी केल्याचा यामध्ये श्रीवास्तव यांनी दावा केला आहे। देशभरात सध्या चर्चेत असलेलं केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण आहे। मुख्य आरोपी सिया गोयलला न्यायालयामध्ये हजर करण्याआधीच एक हा नवा वाद आता वकिलांमधला समोर आलाय। सियाचं वकीलपत्र नेमकं कोणाकडे आहे यावरून दोन वकिलांमध्ये हा वाद निर्माण झालाय। पुण्यातील वकील विपुल दुशिंग आणि मुंबई उच्च न्यायालयातील वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा केला। त्यामुळे न्यायालयीन परिसरामध्ये सुद्धा या घडामोडींची जोरदार चर्चा रंगली आहे। सियाचं अधिकृत वकीलपत्र नेमकं कोणाकडे आहे याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला। अभी वो ऐसा क्यों दावा कर रहे पता नहीं है, क्योंकि उसकी फैमिली तो मेरे साथ है पिछले 5 दिनों से। सिया की दोस्त ने उनको सिया का वकील करके आगे किया ऐसा दोस्त को अथॉरिटी नहीं रहती मैडम। एक तो सिया, एक तो पहली बात वो एडल्ट है, मेजर है, उसको खुद का उसका डिसीजन लेने की उसको अथॉरिटी है। और ये रही बात वो तो अक्यूज्ड अंदर है, तो अभी लॉयर को हायर करना, उसकी फीस, प्रोफेशनल फीस देना, ये काम कोई फ्रेंड नहीं कर सकता, ये तो फैमिली मेंबर ही करेंगे। तो अभी वो फैमिली अगर मेरे साथ पिछले 5 दिनों से लगातार कांटेक्ट में है, हम लोग उनके सब जानकारी लेके केस कैसे चलानी है उसके लिए हमारी बातचीत हो रही है। तो अभी मैं किसी के बारे में कुछ नहीं बोल। वो वकालतनामा एक बार चेक कीजिए, अगर उसके ऊपर कोर्ट का ऑथराइजेशन है, कोर्ट का परमिशन है, इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर का परमिशन अगर उसके ऊपर सिग्नेचर रहेगा तो आप देखिए। झाला आहे अँड ही इज व्हेरी गुड फ्रेंड। मला असं वाटतं की त्यांचा पण जर सहयोग असेल या केसमध्ये ॲटलिस्ट फॉर रिमांड पर्पज, सो इट विल बी बेटर। आणि आपल्याकडे सगळं म्हणजे हायकोर्ट वगैरेसाठी सियानी ऑलरेडी ऑथराईज केलं आहे। बट कसं आहे की आता हायकोर्टला जायचे किंवा नाही जायचे याच्यावर विचार करूनच आपण म्हणजे फर्दर जे आहे प्रोसिडिंग आपण करू। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्या। चैत्राली, खरं तर संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं असताना सियाच्या वकीलपत्रावरून हा वाद रंगलेला आहे। काय नेमका सगळा हा वाद आहे, कशा पद्धतीने हा सगळा वाद पुढे चाललाय? निश्चितच आपण पाहतोय काल सिया गोयलला कोर्टात दाखल करण्यापूर्वीच सियाच्या दोन वकिलांमध्ये जो आहे तो वाद पाहायला मिळाला। पहिले जे आहेत ते आशुतोष श्रीवास्तव यांनी संपूर्ण मीडियाला सांगितलं की सियाचं जे वकीलपत्र आहे ते माझ्याकडे आहे, तर दुसरीकडे विपुल दुशिंग जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं सियाचं जे वकीलपत्र आहे ते त्यांच्याकडे आहे। सियाला कोर्टामध्ये दाखल करण्यापूर्वीच या दोन वकिलांमधला जो वाद आहे तो उफाळून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे पहिलेच नवा ट्विस्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। तर आपण जर पाहायला गेलं तर दुशिंग जे आहेत तर त्यांनी काल युक्तिवाद जो आहे तो सियाच्या बाजूने कोर्टासमोर केलेला आहे। मात्र सियाच्या आई वडिलांनी आणि भावांनीच विपुल दुशिंग यांना हे वकीलपत्र दिल्याचं दुशिंग यांनी सांगितलेलं आहे। तर आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाच्या मैत्रिणीने हे वकीलपत्र दिल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे कोर्टाच्या समोर हा वाद नवा निर्माण झाला होता। कशा प्रकारे हा सगळा वाद आता पुढे जातो आपल्याला पाहायचं। धन्यवाद चैत्राली दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।